सरकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अलिबाग येथे दिनांक 9 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले। संघटना सदन मारुती नाका येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा झाल्यानंतर समारोप करण्यात आला। यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले। हा मोर्चा कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर, कार्याध्यक्ष डॉक्टर कैलास चौलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला। आज देशातील विविध कामगार कर्मचारी संघटनांनी दिनांक 9 जुलै 2025 रोजी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनेने सर्व जिल्ह्यात मोर्चा आयोजित केला। रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे संघटना सदन मारुती नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाने 100 दिवसांचा कृती कार्यक्रम तयार करून विविध खात्यांतर्गत कामकाजाला गती प्राप्त झाली। त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे। मात्र राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यातील शासन दुर्लक्ष करीत असल्याची भावना सर्वदूर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांमध्ये दृढ होऊ लागली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनचा प्रश्न 1 मार्च 2024च्या अंमलबजावणी दिनांकापासून सोडविण्याचे घोषित करण्यात आले, परंतु त्या संदर्भातील कार्यपद्धती व नियम विशद करणारे परिपत्रक शासन निर्णय अद्याप पारित झालेला नाही। जे कर्मचारी 1 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झाले आहेत ते अद्याप पेन्शन लाभापासून वंचित आहेत। राज्य सरकारचा आधार असणाऱ्या व सरकारची ध्येय धोरणे प्रभावीपणे राबविणारे सरकारी कर्मचारी शिक्षकांची देखील आर्थिक निकड पूर्ण झाली पाहिजे, याकरिता ठोस निर्णय होत नाहीत। नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, विना अनुदानित व सर्वच शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न चर्चा होऊन सुद्धा सोडविले जात नाहीत। नगरपंचायत नगर परिषदेचा आकृतीबंध तयार करणे तसेच कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। याबाबत शासनाकडून दिरंगाई होत आहे। मोर्चात सर्व विभागातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी कर्मचारी शिक्षक समन्वयक समितीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश पालकर, कार्याध्यक्ष डॉक्टर कैलास चौलकर, सरचिटणीस संतोष पवार, निमंत्रक प्रभाकर नाईक, परशुराम म्हात्रे, प्रकाश पाटील, दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर, दर्शना कांबळे, प्रणाली म्हात्रे, नीला देसाई, प्रफुल्ल पाटील, अंकुश शेळके, संजय म्हात्रे, विकास पवार, राजेश थळकर, मंगेश म्हात्रे, गोविंद म्हात्रे, अनिता पाटील, संजय जाधव, निलेश तुरे, रमेश ठाकूर, श्रीकांत पाटील, रमाकांत म्हात्रे, अनिल नागोटकर, विजय येवले इत्यादी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी शिक्षक सहभागी झाले होते। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।